मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. हा, नमस्कार मित्रांनो. आज आपण मा जिजाऊ यांच्या चरित्रावर आधारित एक पुस्तक माझं जे आहे, स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ, या पुस्तकाचा परिचय थोडक्यात करून घेतो. 12 जानेवारी हा जो दिवस आहे, भारताच्या एकंदर इतिहासामध्ये महत्वाचा दिवस आहे की ज्या दिवसामुळे आपण आज जे स्वातंत्र्य भोगतो आहोत त्याचा प्रारंभ झाला. त्या मा जिजाऊंचा जन्म 12 जानेवारीला झाला. 12 जानेवारी हा दिवस जिजाऊ सृष्टीवर मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शासकीय पद्धतीने सुद्धा आता तो अलीकडे व्हायला लागलेला आहे. शासनाने जिजाऊ सृष्टीला महत्व दिलं. मातृतीर्थ म्हणून सिंदखेड राजा या ठिकाणाचं महत्व वाढवलं. आता याच ठिकाणी साधारणतः 24 वर्षांपूर्वी माझं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं शीर्षक होतं स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ. मराठा सेवा संघाच्या यवतमाळ शाखेच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित झालं 2001 मध्ये. बरोबर 24 वर्ष आज झाली आहेत त्याला घटनेला. त्यानंतर मग जिजाई प्रकाशनच्या वतीने स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ या शीर्षकाचं पुस्तक थोडा बदल करून, संक्षिप्त करून हे प्रकाशित झालं. ते झालं 2007 मध्ये, 1 सप्टेंबर 2007. तर पहिली आवृत्ती जी आहे ती मी तुम्हाला दाखवली. त्याचं प्रकाशन जयश्री गडकर, मराठी सिनेमामध्ये मोठं नाव आहे, अनेकांच्या साठी आदर्श म्हणून, अनेक अभिनेत्रीसाठी आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आता त्या हयात नाही, पण त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि त्या लखुई जाधवराव यांच्या राजवाड्याच्या समोर एक कार्यक्रम झाला होता. तर त्यावेळेस त्या प्रकाशनाचा मी साक्षीदार आहे. म्हणजे माझा आनंद मोठा होता, कारण की वर्षानुवर्षे अगदी लहानपणापासून जयश्री गडकरांचे चित्रपट आपण पाहत होतो, ब्लॅक अँड व्हाईट. आणि नंतरच्या काळात कलर आले, किंवा नंतर मग रामायण नावाच्या मालिकेमध्ये सुद्धा जयश्री गडकरांनी काम केलं होतं. बाळधुरी त्यांचे पती होते, त्यांनी सुद्धा काम केलं होतं. तर अशा तरी दशरथ आणि कौशल्यचं काम त्यांनी केलं होतं. फार गाजलेलं पात्र आहे. आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन होणं माझ्याकरता फार मोठी गोष्ट होती. पण तेव्हा मला जयश्री गडकर अशा म्हणाल्या, ते वाक्य लक्षात आहे, की माझ्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होते आहे, हे माझ्याकरता मला धन्यता वाटत आहे. पण त्या पुढे असं म्हणाल्या की जिजाऊंचं व्यक्तिमत्व साकारणारी भूमिका मला मिळाली नाही. म्हणजे त्यांनी ती भूमिका करू शकल्या नाहीत, ही खंत तेव्हा व्यक्त केली होती. असा ह्या पुस्तकाशी संबंधित इतिहास आहे. आणि या पुस्तकात काय सांगितलं आहे ते आपण थोडक्यात पाहू. सिंदखेड राजा हे जे एक गाव आहे, त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती बुलढाणा गॅझेटेडमध्ये वेगळी आहे. यामा काळे नावाचे वऱ्हाडचा इतिहास लिहिणारे एक फार मोठे इतिहास संशोधक होऊन गेले. बुलढाणा या शहरातले ते होते. बुलढाणा जिल्ह्यातच सिंदखेड राजा हे गाव येतं. तर बुलढाणा हे गाव का पडलं, ह्या गावाचं नाव का पडलं, त्याचं कारण सांगताना अनेकांनी तिथे भिल्लांची वस्ती होती, भिल्ल ठाणा हे नाव होतं, असं काही लोकांनी म्हटलेलं आहे. पण भिल्लांची वस्ती काही जुन्या काळात नव्हती. बुलढाणा नाव पडलं त्या काळामध्ये. आणि सिंदखेड राजा ह्या गावाबद्दल सुद्धा अशाच तऱ्हेने यामा काळेंनी माहिती दिली आहे. आणि गॅझेटेडमध्ये, बुलढाणा गॅझेटेडमध्ये माहिती, सिंधीची झाडं या भागात मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे मग सिंदखेड राजा नाव पडलं. पण सिंधीची झाडं त्या काळात, पूर्वीच्या काळात नव्हती ना, आता सुद्धा नाही. तर सिंधीच्या झाडाचं आयुष्य फार मोठं असतं, लवकर ती संपत नाहीत. जर तिथे असती तर आताही काही अवशेष शिल्लक राहिले असते, पण तसं काही सिंदखेड राजाला दिसत नाही. मी खूपदा सिंदखेड राजाला गेलो आहे, अनेक कारणांनी गेलो आहे. आणि त्या भागातल्या परिसरांचा इतिहास समजून घेण्याकरता, लखुजी जाधवरावांचा वाडा समजून घेण्याकरता त्या वाड्यात काही शिल्प सापडली आहेत. वाड्याच्या अवतीभोवतीच्या गावामध्ये ती एकत्र केलेली आहेत. आणि पुतळा बारव तिथे अतिशय आकर्षक अशी एक बारव आहे.
बारव हा शब्दाचा अर्थ होतो आपल्याकडे पाय विहीर, स्टेप वेल, इंग्लिशमध्ये त्याला स्टेप वेल म्हणतात. तर अशा प्रकारची अतिशय सुंदर ती बारव आहे आणि ती चालुक्य काळातली आहे. अ, अरुणचंद्र पाठक नावाचे एक बारावीचे अभ्यासक आहे. महाराष्ट्रातील बारव स्थापत्य नावाचं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. ते पूर्वी आपल्या महाराष्ट्राचे दर्शनिक विभागाचे प्रमुख होते, संचालक होते. त्या काळात त्यांनी पुस्तक लिहिलं. त्यात प्रामुख्याने मराठवाड्यातल्याच बारवांचा उल्लेख जास्त आहे, पण त्यांनी सिंदखेड राजाच्या बारवेला बारवांची राणी म्हटलंय. मग इतकी सुंदर बारव अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही नाही. पुतळा बारव शब्द त्यासाठी वापरला गेला की तिथे खूप मूर्त्या आहेत, यक्षांच्या मूर्ती आहेत, दैवतांच्या मूर्ती आहेत, नर्तिकांच्या मूर्ती आहेत. पाहण्यासारखी बारव आहे आणि ही खाजगी मालकीची आहे. खरं म्हटलं म्हणजे ही शासनाने ताब्यात घ्यायला पाहिजे, तिचं संरक्षण करायला पाहिजे. पण अजूनही ते नाही होऊ शकलं काहीतरी तांत्रिक कारणाने. पण मी जेव्हा जेव्हा ही बारव पाहिली तेव्हा मला हे दुःख जाणवलं की तिच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. सर्वात सुंदर बारव हे सिंदखेड राज्याचा एक वैभव आहे. मोती तलाव आहे, सजना बारव आहेत, अनेक बारवा सुद्धा त्या ठिकाणी आहेत. आणि या तलावांच्या मध्ये एका तलावाच्या मध्ये जो तलाव अगदी राजवाड्यांच्या समोर आहे लक्ष्मी जाधवरावांच्या, त्यामध्ये जल मंदिर आहे. म्हणजे त्या ठिकाणी बसून राजे लोक जो आनंद घेत होते पाण्याचा आणि नर्तकी वगैरे नर्तन करत होत्या. एक वैभवाचा काळ सिंदखेड राजांनी पाहिलाय आणि त्याला कारण लखुजी जाधवराव हे जिजाऊंचे जे पिता होते ते कारणीभूत ठरले. आता सिंदखेड राजे हे त्यांचं काही मूळ गाव नाही आहे. म्हणजे लखुजी जाधवरावांचं किंवा जाधव घराण्याचं मूळ गाव नाही. ते तसे मूळ वेरूळचे. वेरूळ हे लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेलं गाव. या लेण्यांच्या अगदी समोर आपण गेलो घृष्णेश्वराचं मंदिर त्या लेण्यांच्या बाजूला आहे. आणि या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या मागे अनेक समाध्या आहेत जाधव घराण्यांच्या. आणि पुढे आपण गेलो त्या वेरूळ लेण्याच्या समोर तर शहाजी राजांनी बांधलेली गडी आहे. तिचा आता जीर्णोद्धार झालाय. शहाजीराजांचं चा पुतळा उभारलाय. म्हणजे शहाजीराजांचं कर्तृत्व बहरलं ते सिंदखेड राजाला. त्याला लखुजी जाधवरावांची पार्श्वभूमी आहे. तर वेरूळ ह्या गावचे ते पाटील होते, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. आणि त्यांचं मूळ शोधणाऱ्या अभ्यासकांनी एस ए बाहेकर नावाचे फार मोठे इतिहास संशोधक आहेत. त्यांनी देवगिरी म्हणजे आजचं दौलताबाद इथले जे यादव घराणे आहे त्यांच्याशी त्यांचा मूळ शोधण्याचा प्रयत्न केला आणि तशा प्रकारची माहिती त्यांच्या पुस्तकात आहे. तर रामदेवराव यादव हे प्रभावी एक राजा होता आणि त्यांनी अगदी म्हैसूर धारवाड पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता. अगदी कोकणापर्यंतही विस्तार झाला होता यादव राज्याचा. त्या राज्याचे वारस म्हणून लखुजी जाधवरावांचा उल्लेख येतो. पण विठोजी त्यांचे वडील त्याच्या आधी काही फारशी माहिती मिळत नाही लखुजी जाधवरावांची. त्यांना सिंदखेड राजा एक जहागीर म्हणून किंवा पाटीलकीचं गाव म्हणून किंवा देशमुखीचं गाव म्हणून, आता पाटील देशमुख जहागीर ती शब्द मी एकाच वेळ वापरून टाकले. या तिन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. पाटील हा एका गावाचा असतो, देशमुख हा 10 गावांचा असतो साधारणतः, आणि जहागिरी त्याहीपेक्षा वरची असते. पाटील हा गावाचा प्रमुख असतो, न्यायाधीश असतो, जेलर सुद्धा असतो, रक्षणकर्ता असतो. अडीअडचणीच्या वेळी गावकऱ्यांना मदत करणे, संकटाच्या वेळी धावून जाणे, कुणावर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करणे, अशा प्रकारच्या सर्व जबाबदाऱ्या या पाटलावर असतात. आणि देशमुख हा जो असतो तो खरं म्हटलं म्हणजे कोणत्याही गावाचा पाटील नसतो. 10 गावाचा जो कर वसूल करण्याचं काम त्याच्याकडे असतं आणि त्या कराचा चौथा भाग, त्याला चौथाई म्हणतात, तो आपल्या त्या काळात जो राजा असेल त्याला देणे, म्हणजे त्याचा जो हिस्सा असेल तो देणे, एवढी जबाबदारी देशमुखावर असते. आणि देशमुखाला सगळ्या हा 10 गावांचा, 10च नाही तर अनेक गावांचा कारभार पाहण्याकरता सतत घोड्यावर फिरावं लागतं किंवा आपल्या लोकांना पाठवावं लागतं करवसुलीसाठी. म्हणून तो सगळ्यात मोठा मानला गेला आहे. काही पाटील हे देशमुख झाले, जसं आता वेरूळचे पाटील असलेले लखुजी जाधवराव सिंदखेडचे देशमुख झाले, तर त्याला कारण आहे. पण त्या ठिकाणी मुळे नावाच्या एक महिला होत्या, त्यांच्या पतीचं निधन नुकतंच झालं होतं. त्यांच्या पोटात गर्भ होता, यमुनाबाई त्यांचं नाव होतं. आता पतीचा मृत्यू झाल्यानंतर मग ते जे देशमुखी सांभाळणारा गुमास्ता होता रविराव ढोणे नावाचा, तर तो स्वतःला राजा समजत होता किंवा देशमुख समजत होता आणि तो अन्याय जुलमी तो होता, लोकही त्रासून गेले होते. तर अशा वेळी यमुनाबाईंनी लखुजी जाधवरावांना
पत्र पाठवलं. ते लासनेर नावाचं गाव आहे जवळ, तिथे पैठण तालुक्यातलं ते गाव आहे. त्या ठिकाणी त्यांची छावणी होती. त्यांचे भाऊ भूतजी, आणि त्यांना पुढे विठ्ठल वेगळ्या नावाने ओळखलं गेलं. तर अशा तऱ्हेने म्हणजे दोघं तिथे राहत होते, आणि तेव्हा तिथे पत्र आलं की यमुनाबाईचं की आमच्याकडे रविराव ढोणे हा गुमास्ता आहे, माझे पती मरण पावले आहे, माझ्या पोटात गर्भ आहे, तर मला तुम्ही वाचवा त्या रविराव ढोणे पासून. आणि मग जी काही देशमुखी आहे या गावची ती आम्ही तुम्हाला देतो. आणि माझ्या पोटातला जो गर्भ आहे त्या बाळाला मग पुढे तुम्ही भटपण भिक्षुकी हे गावाची द्यावी, म्हणजे आम्ही ते सांभाळू, उपाध्ये पण तुम्ही करावं. अशा तऱ्हेचं पत्र त्यांनी पाठवल्यावर लखुजी जाधवराव आणि भूतजी या दोघांनी त्या रविराव ढोणावर हल्ला केला आणि त्याला मारला. आता मधल्या काळात मग त्यांनी काय काय केलं, कोणकोणत्या गावात गेले, जालना मार्गे ते आले आणि त्यांनी त्या परिसरात पाहणी केली की रविराज ढोणे हा काय आहे. तर मग त्यांना कळलं की मोठी आसामी आहे, म्हणजे त्याला मारणं इतकं सोपं नाही आहे. तर त्यांनी तो प्रयत्न करून, त्याच्याकडे सैन्य खूप होतं, म्हणजे तो एक प्रकारचा राजाच होता, तर त्याला त्यांनी मारलं. आणि मग ठरल्याप्रमाणे यमुनाबाईंनी देशमुख जी होती, देशमुखी होती मुळे घराण्याची, ती लखुजी जाधवरावांनी दिली, आणि लखुजी जाधवरावांनी त्या ठिकाणी वाडा बांधला, जो वाडा आपण आता पाहतो. हे जे वैभव आहे, वाड्याचं वैभव आहे, ते आज जे प्राप्त झालं त्याला कारणीभूत मराठा सेवा संघ आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी पाठपुरावा केला, आणि तो पडका वाडा दुरुस्त करण्याला सरकारला भाग पाडलं. त्या ठिकाणी त्यांनी जिजाऊंचा जन्मदिन साजरा करण्याची पद्धत सुरू केली 12 जानेवारीला. त्यात अनेक मंत्री वगैरे लोक यायचे, आमदार खासदार यायचे, आणि पुढे मग जिजाऊ सृष्टीची निर्मिती झाली. आणि मातृतीर्थ म्हणून त्याला जो दर्जा मिळाला त्याचा श्रेय मराठा सेवा संघाला आहे, तो उल्लेख करणं आवश्यक आहे. आणि या मराठा सेवा संघाच्या वतीनेच माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. आणि नंतर मग त्याची दुसरी आवृत्ती जिजाऊ प्रकाशनने काढली, त्याचा उल्लेख मी केलाय. तर जिजाऊंचा जन्म या ठिकाणी झाला म्हणून त्या ठिकाणाचं महत्व आहे. जिजाऊंचा जन्म महत्वाचा यासाठी आहे कारण जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कर्तृत्वाला हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं जातं, तसा उल्लेख केला जातो. आणि त्याबद्दल मग गोसा सरदेसाईंनी स्पष्टीकरण दिलं की हिंदवी म्हणजे हिंदुस्थानच्या व्यक्तींनी स्थापन केलेलं स्वराज्य, त्याचा हिंदू या विशिष्ट धर्माशी काही संबंध नाही. विशेषतः हा जो सिंदखेडचा परिसर आहे तो काझी घराण्यांकडे होता. काझी घराणा आजही सिंदखेड राज्यामध्ये आहे, तिथे माळी आहेत, अनेक जातीचे लोक आहेत. मराठ्यांची संख्या तशी कमी आहे. ह्या अनेक जातीच्या लोकांनी जिजाऊंची आठवण ठेवली आणि सिंदखेड या शहराचा विकास केला. या ठिकाणी मग जिजाऊंचा जो विवाह झाला त्याच्या विवाहाच्या गोष्टी लोक सांगतात. शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची गोष्ट सांगतात ते लघुजी जाधवराव हे सिंदखेडचे, की मालोजी भोसले हे वेरूळचे पाटील होते. तर मालोजी भोसले हे वेरूळचे होते, शहाजीराजे त्यांचे पुत्र. तर त्यांचा आणि जिजाऊंचा विवाह झाला त्यामागची जी कारणं सांगतात की मालोजी हा अतिशय बारगीर होता, म्हणजे घोड्याचा लगाम धरणारा, अशा प्रकारचा उल्लेख त्याचा केला जातो. पण ती वेरूळची पाटीलकी त्यांच्याकडे होती हे तर आता सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. तेव्हा ते पाटीलच होते. आणि लखुजी जाधवराव देशमुख होते. पाटील देशमुखात थोडं उच्च आणि खालचा असा स्तर अजूनही मानला जातो. देशमुख स्वतःला उच्च समजतात, पाटलालाही लेखतात. पण निव्वळ त्यांच्याकडे पाटीलकी होती असं नाही, ते जहागिरी सुद्धा होती. आणि निजामाच्या दरबारामध्ये दोघांचाही सारखाच मान होता, लखुजी जाधवरावांचा आणि मालोजी भोसल्यांचा सारखाच मान होता. आणि त्या विवाहाच्या वेळेस स्वतः निजामाने हस्तक्षेप करून हा विवाह घडून आणला, अशा प्रकारची माहिती आता पुढे आली आहे. तेव्हा ज्या पूर्वीच्या इतिहासकारांनी मालोजीला हे लेखलाय आणि लखुजीला उच्च दाखवलं, आणि जिजाऊंमध्ये उच्चपणाची भावना होती आणि ते शहाजी राजांकडे त्या नीच भावनेने पाहत होत्या, अशा तऱ्हेची काही माहिती इतिहासकारांनी लिहिली, ती चुकीची आहे. त्याचे कोणतेही पुरावे नाही. इतिहासकारांचा विकृत दृष्टिकोन त्यामागे आहे, जिजाऊंकडे पाहण्याचा विकृत दृष्टिकोन त्यामागे आहे. या सगळ्या गोष्टीची शहानिशा गेल्या 100 वर्षांमध्ये ज्या काही लोकांनी केली त्यात एक मोठं नाव आहे वासी बेंद्रे. वासी बेंद्रेचा उल्लेख यापूर्वी आपण अनेकदा केलाय. त्यांनी शहाजीराजे आणि मालोजीराजे आणि शहाजीराजे नावाचा जो ग्रंथ लिहिला
त्या ग्रंथामध्ये त्यांनी ह्या सगळ्या कागदपत्रांचा उल्लेख केलेला आहे. ती कागदपत्रे अतिशय कष्टाने त्यांनी गोळा केलेली आहे. हे मालोजी राजे भोसले, आज आपण इंदापूरला गेलो तर त्या ठिकाणी ते जहागिरी करत होते. त्या ठिकाणी व्यायाम करण्याचं एक ठिकाण दाखवतात, होळीचा माळ म्हणून. आणि किल्ला आहे, छोटासा गडी सुद्धा आहे. मालोजी राजांच्या समाधीबद्दलचा एक वाद बराच काळ चालू होता. मी 2-3दा ती समाधी पाहिली व्याख्यानाच्या निमित्ताने त्या भागात गेलो असताना. त्या समाधीला लागून एक दर्गा आहे आणि त्या दर्ग्याच्यामुळे त्या समाधीचं महत्व कमी झालं. आज तर ती समाधी मुळातूनच नष्ट करण्यात आली आहे. हा एक राजकीय वाद बराच काळ चालला. तर मालोजी राजे हे साधारण नव्हते, या सगळ्या इतिहासातून आपल्याला दिसतं. आणि शहाजी राजांचं एक जे स्थान होतं निजामाच्या दरबारातलं, ते अतिशय महत्वाचं होतं. पुढल्या काळात मालोजी आणि शहाजी यांचा संबंध विजापूरच्या आदिलशहाशी आला आणि शहाजीराजांच्या एकंदर चरित्रामध्ये मोगलांशीही त्यांना तडजोड करावी लागली. त्यांचेही मांडलिक म्हणून की जहागिरी म्हणून सांभाळावी लागली. शहाजीराजांचं एक वैशिष्ट्य असं होतं की कोणतीही राजवट येऊ, कारण कायम प्रकारची कोणती राजवट त्या काळात नव्हती. जो राजा जिंकला त्याच्या ताब्यात तो परिसरच असे. पण कोणाच्याही ताब्यात तो परिसर गेला तर आपली जहागिरी मात्र जाऊ द्यायची नाही, ही काळजी शहाजीराजे घेत होते. तर पुणे सुपे प्रांताची जहागिरी जी शहाजीराजांकडे होती ती कायमच होती. उलट त्यांनी आसपासचा परिसरही जिंकण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने केला होता. ते सरदार असतानाही तो परिसर आपल्या ताब्यात कसा येईल आणि कधी तडजोड करून कधी शौर्य दाखवून त्यांनी हे सगळं केलं. तर जिजाऊंचा जो जन्म झाला तो सिंदखेड राजाला झाला म्हणून त्याला मातृतीर्थ आपण म्हणतो. त्यांच्या घराण्याची माहिती उपलब्ध आहे सगळ्या प्रकारची, पण त्या कागदपत्रामध्ये कुठेही जिजाऊंचा उल्लेख येत नाही. भाटांच्या सुद्धा माहिती देत नाही, कारण पद्धत अशी आहे की मुलीची माहिती नाही लिहायची, मुलांची लिहायची. मुलगी ही दुसऱ्याची धन असते वगैरे वगैरे अशा प्रकारची समजूत असल्यामुळे त्यांची माहिती मिळत नाही. पण जी कवनं त्या काळात रचली गेली त्या कवनामध्ये जिजाऊंच्या जन्माचा उल्लेख आहे. भाटांनीच लिहिलेली कवन आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती मिळते. त्यामुळे सिंदखेड राजाला जिजाऊंचा जन्म झाला होता याची ऐतिहासिक माहिती मिळते. आणि जिजाऊंचा विवाह शहाजीशी झाला. पुढे मग ज्या घडामोडी घडल्या त्यात काही वेळेस लखुजी जाधव आणि शहाजीमध्ये तणाव झाल्याचे उल्लेख इतिहासकारांनी केलेले आहेत. पण ते अनैतिहासिक ठरले. रणजित देसाईची जी श्रीमान योगी कादंबरी आहे त्या कादंबरीच्या सुरुवातीला लखुजी जाधवराव आणि शहाजीराजे यांच्यातला संघर्ष दाखवलाय. पण जेव्हा तो संघर्ष घडला तेव्हा मुळातच लखुजी जाधवराव जिवंत नव्हते ही माहिती पुढे आली. आणि त्या संघर्षाच्या ताणतणावाच्या काळात शिवनेरीला जिजाऊंना ठेवलं आपल्या शहाजीराजांनी आणि शिवनेरीला शिवरायांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. काही लोक 1627 मानतात. दोन्ही प्रकारच्या समजुती आहे. पण आता 19 फेब्रुवारी तारीख ठरल्यामुळे 1630 हेच वर्ष मानावं लागेल, कारण सरकारने त्याला मान्यता दिली. गेल्या 100 वर्षामध्ये खूप वाद 19 फेब्रुवारी या दिवसाबद्दल झाले आणि त्यामुळे मग टिळकांनी त्या काळात ते वाद निर्माण केले आणि नंतरच्या त्यांची जी अनुयायी आहे त्या लोकांनी आता मान्य केलं की 19 फेब्रुवारी ही तारीख आहे. तर अशात 19 फेब्रुवारी आणि 12 जानेवारी या दोन्ही तारखा मराठ्यांच्या इतिहासात फार महत्वाच्या आहे. समजा जिजाऊ नसत्या तर पुढे काय झालं असतं याबद्दलच्या अनेक कविता लोकांनी केल्या आहेत. तर त्या कवितामध्ये अतिशयोक्ती आहे बरेचदा. किंवा मग भूषण जो कवी होता आपल्या शिवाजी राजांच्या दरबारात तो आला होता, त्यांनी सुद्धा अतिशयोक्ती केली की सगळीकडे मग मुस्लिमच झाले असते वगैरे वगैरे. तसं काही नाहीये, कारण मोगलांच्या काळात, विजापूरच्या आदिलशाहीच्या काळात किंवा निजामशाहीच्या काळात मोठ्या प्रमाणात मराठे आणि हिंदू सरदार हे त्यांच्या दरबारात होते. सगळे काही मुस्लिम झाले नाही. काही लोकांना मुस्लिम करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केल्याचे उल्लेख आहेत. आणि औरंगजेबाच्या काळात जे काही दडपशाही चालू होती त्याचे बळी हे जिजाऊंच्या घराण्यातले लोकही पडले होते. त्यात त्यांच्या जाऊबाईंना एका सरदाराने पळून नेलो त्याचा उल्लेख आढळतो. जे अन्याय अत्याचार होत होते, नाही असं नाही, पण सरसकट सर्व काही मुस्लिम नव्हते किंवा मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची संख्या त्या काळात नव्हती. ती असती तर आज आपल्याला जे काही उरलेली अवशेष आढळतात तेही आढळले नसते. काही मंदिरं फोडल्याचे उल्लेख येतात, पण सिंदखेड राजाला सगळीच मंदिरं शिल्लक आहेत. पुतळा बारव सारख्या बारवा चांगल्या स्थितीत आहेत. भौगोलिक कारणांनी ती पडझड झाली असेल, पण ती तोडली वा मूर्त्या फोडल्या असे कोणतेही उल्लेख त्या ठिकाणी आढळत नाहीत. याचा अर्थ जे काही इतिहासकार हिंदू मुस्लिम हा वाद
पेटवतात त्या वादाला काही फारसा इथे पुरावा दिसत नाही. उलट अनेक प्रकारचे संप्रदाय, अनेक प्रकारच्या म्हणजे पंथ हे आपल्याला सिंदखेड राजाला दिसतात. सिद्ध क्षेत्र हे त्या गावाचं नाव आहे, जे आढळतं एका ग्रंथामध्ये. तर त्यामुळे सिद्ध योगी लोक त्या ठिकाणी राहत होते. त्याचे पुरावे निळकंठेश्वर मंदिर त्या ठिकाणी आहे. त्या हे पाणवठे आहेत. मोती तलाव सारखं किंवा सजना बारव सारखी बारव, किंवा मोती तलाव तर नंतरच आहे, पण सजना बारव जुनी आहे, पुतळा बारव त्याहीपेक्षा जुनी आहे. हे साधारणतः गेल्या 700-800 ते 900 वर्षाचा इतिहास, 12व्या शतकातली ती आहे. म्हणजे 900 ते 800 या काळात, या दरम्यानचा इतिहास हा सजना पुतळा बारवला आहे. सिंदखेड राजाला गावाला आहे. म्हणजे अतिशय समृद्ध गाव पूर्वी होतंच. नकुल दादारावांच्या वाड्यामुळे ते फार महत्वाचं गाव ठरलं आणि जिजाऊंच्या जन्मामुळे त्याला अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालं. हा जिजाऊचा जन्म त्या ठिकाणी झाला यासाठी एक ठिकाण दाखवण्यात येतं आणि त्या ठिकाणी पूर्ण भारतभरातले लोक येतात आणि त्यांचं दर्शन घेतात आणि त्यांच्या आठवणी जाग्या करतात. आता तर त्याला सरकारी स्वरूप आल्यामुळं पूर्वीही एक प्रयत्न झाला होता. मला आठवतं 1981च्या दरम्यान अंतुले तेव्हा मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना विजयराव देशमुख नावाचे एक इतिहासकार होते नागपूरचे. तर त्यांचं एक भाषण मला ऐकायला मिळालं 81 मध्ये नागपूरला. तर त्यांनी तिथे वेगळ्या प्रकारचा एक फलक लावला होता, जो जिजाऊंच्या बदनामीचा फलक होता आणि तो नाहीसा करण्याकरता त्याही काळात 81 मध्ये आंदोलन झालं होतं आणि तिथे जन्मोत्सव सुरू झाला. तर तेव्हा मग अंतुलेनी चौकशी केली, ही कोण माणसं आहेत हे करतायत. तर त्याची तक्रार त्या विजय देशमुखांनी केली होती. ते भाषण मला ऐकायला मिळालं. नंतर 1987 मध्ये मराठा सेवा संघाने त्या दृष्टीने 97 मध्ये मोठा प्रयत्न केला आणि जिजाऊ जयंती साजरी केली आणि आज आपण पाहतो की त्याला व्यापक रूप आलेलं आहे. तर हे का करायचं? यासाठी करायचं की आपल्या पूर्वजांनी केलेली जी काही कामं आहेत, कर्तृत्व आहे, शौर्य आहेत, पराक्रम आहे, त्याची आठवण करायची. नकुल दादराबद्दल चुकीची माहिती इतिहासकारांनी लिहून ठेवली ती पुसण्याचं काम करायचं. जिजाऊंनी जी कर्तबगारी गाजवली किंवा जाधव घराण्यांनी जी कर्तबगारी गाजवली तीही महत्वाची आहे. आपण संताजी धनाजी यांचा उल्लेख करतो, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. धनाजी जाधव हा जाधव घराण्यातला होता. जिजाऊ या पुणे सुपे प्रांताची जहागीर सांभाळण्याकरता खेड शिवापूरला आल्या तेव्हा त्यांच्यासोबत काही त्यांच्या बाहेरची माणसं होती आणि त्या माणसांनी स्वराज्याच्या उभारणीत अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. स्वतः जिजाऊंनी प्रसंगी हाती तलवार घेतल्याचे उल्लेख आहेत. आणि जेव्हा शहाजीराजांनी जिजाऊंना पाठवलं बाळ शिवाजी, बाळ शिवबा सोबत, तेव्हा भगवा ध्वज, एक मुद्रा, आणखी काही जाणती माणसं पाठवली. तर ह्या सगळ्यात जाणती माणसं जी होती त्या लोकांनी शिवरायांचं एकंदरच व्यक्तिमत्व, त्याच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं आणि पुढच्या काळामध्ये बुरंबदेव हा जो गड आहे, बुरंबदेव गड, त्याला आपण राजगड म्हणतो, तो ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली असं वासी बेंद्रे म्हणतात. काही लोकांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याची उभारणी केली असे म्हणतात. रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी शपथ घेतली होती असे लिहिलं गेलंय, पण हे सगळं वासी बेंद्रेंनी खोडलंय. आणि एक शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला मोठा प्रसंग अफजल खानाचा वध. अफजल खानाच्या वधाच्या प्रसंगी असं वाटत होतं की शिवाजी महाराज की आता परत येणार नाही आणि मग त्यांचा मृत्यू होऊ शकतो. तेव्हा जिजाऊंना त्यांनी सगळे अधिकार दिले होते आणि मग जिजाऊंनी त्या प्रसंगी काही निर्णय घेतले. त्या निर्णयाचे सुद्धा पुरावे आहेत आणि वेळ पडली तर आपण सुद्धा तलवार हाती घेऊन ह्या अफजल खानावर स्वारी करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. जिजाऊ अशा तऱ्हेने प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेत होत्या. काही निर्णय जे होते, विशेषतः दादाजी कोंडदेव हा रणदुल्ला खानचा मुतालिक होता. तर मुतालिक म्हणजे नोकर, सांभाळणारा माणूस, म्हणजे आपण म्हणू त्याला कारभारी. हा कारभारी होता, पण सोबतच जिजाऊंना मदत करण्याची जबाबदारी त्याच्याकडे शहाजीराजांनी सोपवली होती. त्या काळात काही चुकीचे निर्णय आपल्या दादाजी कोंडदेवनी घेतले आणि त्यामुळे मग जिजाऊंनी त्याची कानउघाडणी केल्याचे उल्लेख आहे. काही निर्णय त्यांचे परतवल्याचा उल्लेख आहे. आणि प्रामुख्याने जेव्हा शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला तेव्हा दादाजी कोंडदेवला वाटलं की आपला मालक आपल्यावर आता कारवाई करेल, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. 7 मार्च 1647 हा जो दिवस आहे, त्यांनी आत्महत्या केल्याचे उल्लेख आहेत. आणि
त्याचे जे उल्लेख आहेत ते जिजाऊंच्या पत्रामध्ये आढळतात. त्या जिजाऊंनी त्याच्यावर वचक ठेवला होता. दादाजी कोंडदेव गुरु वगैरे असल्याचा कोणताही पुरावा नाही, पण तो मदत करत होता हे मात्र खरं. लावणी संचणीच्या कामात तो जिजाऊंना मदत करत होता याचे उल्लेख आहे. रांगणा किल्ल्याबद्दलची एक माहिती जी उपलब्ध आहे त्यानुसार रांगणा किल्ल्यावर स्वारी करण्याकरता स्वतः जिजाऊंनी हातात तलवार घेतली होती. पण त्या नुसत्या मातोश्री नव्हत्या, तर रणवर्धिनी होत्या, म्हणजे रणात लढणाऱ्या. आपण आता उल्लेख फक्त राणी लक्ष्मीबाईचा करतो, पण राणी लक्ष्मीबाईच्या 200 वर्षाआधी जिजाऊंनी हे कर्तृत्व गाजवलं होतं, त्याची आठवण आपण केली पाहिजे. म्हणून दरवर्षी जे मातृतीर्थावर जमतात ते हे आठवण करून देतात सगळ्या जनतेला, भारतभरच्या लोकांना, निवळ महाराष्ट्रातल्या नाही, निवळ राज्यकर्त्यांना नाही. प्रसार माध्यम असो, सर्वसामान्य माणसं असो, इतिहासकार असो, लेखक असो की कलावंत असो, सगळे त्या ठिकाणी जमतात आणि मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी या ठिकाणी केली जाते. बाबासाहेब आंबेडकरांची एक गोष्ट सांगतात लोक त्यांच्या चरित्रातली, की रमाबाई यांना असं वाटत होतं की आपण पंढरपूरला जावं, विठोबाचं दर्शन घ्यावं. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले की आपण प्रति पंढरपूर तयार करू, म्हणजे पंढरपूरला जायची गरज पडू नये आपल्या लोकांना. म्हणून त्यांनी दीक्षाभूमी, हे जे आता नागपूरचं अतिशय महत्वाचं ठिकाण आज झालेलं आहे, त्या ठिकाणी दीक्षा घेतली नागपुरात. आणि आज दीक्षाभूमी हे सगळ्या बौद्धांचं तीर्थक्षेत्र झालंय. तशा प्रकारची दीक्षाभूमी सारखीच जागा ही आज मातृतीर्थ जिजाऊ सृष्टी तयार झाली आहे. आणि तिथे मोठ्या प्रमाणात लोक जमतात, ते खरेदी करतात पुस्तकं. ज्याप्रमाणे दीक्षाभूमीवर पुस्तकाची खरेदी कोट्यावधी रुपयाची होते, तशाच प्रकारची कोट्यावधी रुपयाची खरेदी ही जिजाऊ सृष्टीवर होते. त्यातून मग अनेक लेखक वक्ते तयार झाले, अनेक प्रकाशक तयार झाले, विक्रेते तयार झाले. सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाचक तयार झाले. तर ही एक प्रकारे वाचक चळवळ आहे. म्हणजे जिजाऊ सृष्टीवर जमणारे लोक जे वाचन करतात त्यातून एक नवीन धारणा, इतिहासाबद्दलची नवीन जाण आणि सर्वसमावेशकता जी जिजाऊंमध्ये होती, सगळ्या प्रकारच्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला आढळते, सर्वांमध्येच होती. पण जिजाऊंबद्दल एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, जी कमल गोखले यांनी जिजा मातोश्री नावाचा एक लेख लिहिलाय. त्यात त्यांनी म्हटलं की जिजाऊ जेव्हा पुण्याला आल्या तेव्हा त्या ठिकाणी मता नावाची एक मुस्लिम नायकीण होती, नर्तकी होती, गायिका होती. ती म्हातारी झाली होती, तिच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. कारण जोपर्यंत तुमच्यात ताकद आहे तोपर्यंत तुम्ही गाऊ शकता, नाचू शकता, लोकांची मनं रिझवू शकता. पण म्हातारपण आला की तुमच्या खाण्यापिण्याचा प्रश्न असतो कलावंतांचा. तेव्हा जिजाऊंनी त्यांच्यासाठी पेन्शनची व्यवस्था, निवृत्ती वेतन, म्हणजे कलावंतांसाठी निवृत्ती वेतनाची जी व्यवस्था जिजाऊंनी मता या नायकिणीसाठी जी पेन्शन सुरू केली, ती फार महत्वाची घटना आहे. आणि ती मुस्लिम होती. आपण आता हिंदू मुस्लिम करतो आणि शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करतो. तर या सगळ्यांसाठी ही मोठी चपराक आहे की जिजाऊंनी असा भेदभाव केला नाही. ती मुस्लिम आहे की हिंदू आहे हा विचार केला नाही. एक महिला आहे आणि विशेषतः वृद्ध आहेत आणि कलावंत आहेत. म्हणजे ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. वृद्धांची काळजी घेतली पाहिजे, कलावंतांची काळजी घेतली पाहिजे आणि महिलांची काळजी घेतली पाहिजे. त्यांचा योग्य सन्मान राखला पाहिजे, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार त्या जिजाऊंच्या मनात आहे. त्यांच्या पुत्रांनी अशा प्रकारचा कोणताही भेदभाव केला असेल हे कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही. पण गेल्या 50-60 वर्षांमध्ये किंवा 70-80 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम वादासाठी शिवाजी महाराजांचा वापर केला गेला आणि आजही होतो आहे, यापुढे कदाचित होत राहील. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर हे संस्कार केले की कोणत्याही प्रकारे रयतेमध्ये भेदभाव करता कामा नये. तो जातीच्या नावाने नको, धर्माच्या नावाने नको, लिंगाच्या नावाने नको, किंवा भाषेच्या नावाने सुद्धा नको. अशा प्रकारे आज जी भारतीय राज्यघटनेची जी तत्व आलेली आहेत त्याच्या मुळाशी जिजाऊंचा हा संदेश आहे, हे आपण लक्षात घ्यावं. आणि जिजाऊ जयंती साजरी करणाऱ्यांनी ही काळजी घ्यावी की यापुढे जिजाऊंचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यासाठी साधारणतः 24-25 वर्षांपूर्वी हे पुस्तक मी लिहिलं. त्याला आता एक पाव-शतक झालेलं आहे. तर मला आनंद आहे की अशा प्रकारचं पुस्तक माझ्याकडून लिहिलं गेलं, ते मोठ्या प्रमाणात वाचलं जातं. नंतरच्या काळात शिवधर्माच्या निमित्ताने मी जिजाईन नावाचं एक काव्य लिहिलं, ओवीबद्ध, आणि त्याच्यामध्ये जिजाऊचे चरित्र मांडलं. जिजाऊ सोबतच मग अहिल्याबाई होळकर किंवा तारा राणी, अगदी अलीकडे सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत आपण हे महिलांचं जे कर्तृत्व आहे त्याला उजाळा दिलेला आहे त्या काव्यामध्ये. रमाबाई आंबेडकरांनी केलेलं मोठं कार्य, त्याचाही उल्लेख त्या ठिकाणी आहे. तर अशा तऱ्हेने
महिलांचं जे सक्षमीकरण वगैरे शब्द आपण वापरतो, तर महिलांचा जो सन्मान आहे तो राखण्याचं काम ज्या जिजाऊने केलं त्या जिजाऊ सर्वांच्या प्रेरणा आहेत एवढं सांगून या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.